नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विद्या सायन्स आणि विद्या मॅथ क्लासेस मध्ये स्वागत आहे. तर आज आपण 10वीचा पार्ट 1 चा दुसरा टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन यामधील प्रॅक्टिस सेट 2.2 आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय सांगतो आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील. बघा, लक्ष द्या. काय म्हणलंय? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले ते आपल्याला कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचे? तर फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करायचे. ज्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस नेहमी आपल्याला त्या इक्वेशनचे सोल्युशन किंवा रूट हे नेहमी दोन बघायला भेटतात. रिझन काय आहे त्याचं? कारण की क्वाड्रॅटिक इक्वेशनची हायेस्ट पॉवर किंवा हायेस्ट डिग्री ही किती असते? 2 असते. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूटही नेहमी 2 असतात किंवा सोल्युशन 2 निघतात. ओके, तर पहिला प्रश्न काय सांगतो बघा. तर पहिल्यांदा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन हे जनरल फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे का? तर आहे. काय दिलेलं आपल्याला इक्वेशन? एक्स स्क्वेअर -15 एक्स प्लस 54 इज इक्वल टू 0. पण नेहमी लक्षात ठेवा, सेकंड स्टेप आपली एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1च असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असेल त्यावेळेस कॉन्स्टंट टर्मचे आपल्याला फॅक्टर काढायचे. मग सर एक सोडून दुसरा नंबर आला त्यावेळेस काय करायचं? तर त्या नंबरचं आणि या कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं. ओके, पुढील काही प्रश्न दिलेले आहेत आपण बघणार आहोत ते पण. आता इथं सध्या एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय दिलाय? 1. आता सेकंड थर्ड स्टेप आहे आपली. ह्या कॉन्स्टंट टर्म काय दिलेली आपल्याला? 54 दिलेली आहे. तर ह्या 54 चे आपल्याला दोन असे फॅक्टर सांगायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 54 यायला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -15 यायला पाहिजे. 54 कोणाकोणा दोन संख्याच्या पाड्या तरी जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे 27 गुणिले 2 27 दोन्ही 54. पण त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 15 येते का? -15 येते का? 27 प्लस 2 29, 27 - 2 25. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -15 येत नाही. याचा अर्थ हे फॅक्टर होणार आहेत का तुमचे? नाही, हे फॅक्टर होणार नाहीत. मग हे फॅक्टर नाही झाले तर 54 अजून कोणत्या दोन संख्यांच्या पाड्यात आहे? कोण? 9 सके 54 म्हणजे 9 × 6. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन -54 सॉरी दोघांचं मल्टिप्लिकेशन 54 पाहिजे. मग दोन संख्यांचा गुणाकार हा प्लस कधी येतो? एकतर दोन्ही संख्या प्लस पाहिजेत किंवा दोन्ही संख्या मायनस पाहिजेत. आता मायनस आहेत का प्लस आहेत हे कशाने ओळखायचं आपल्याला? तर मिडल टर्म. आपल्याला दोघांचं बेरीज किंवा वजाबाकी मायनस मध्ये पाहिजे. दोघांची बेरीज किंवा वजाबाकी काय पाहिजे? मायनस मध्ये पाहिजे. म्हणजे याचा अर्थ एक मायनस करून चालणार एका संख्या आपल्याला नाही, दोन्ही मायनस करावी लागतील. मग बघा, -6 × -6 मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस होतं. 9 × 6 किती आला? 54. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. मग दुसरी कंडिशन काय आहे? तर दोघांची ऍडिशन -15 यायला पाहिजे. मग दोन्ही संख्या मायनस असतील. ज्यावेळेस दोन्ही संख्या मायनस असतील त्यावेळेस त्यांची बेरीज करा. 9 + 6 15 आणि मायनसचं साइन द्या. आली का रे दुसरी कंडिशन पण आपली? म्हणजे याचा अर्थ दुसरी कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. मग हे फॅक्टर हे आपल्याला मिडल टर्मच्या जागी स्प्लिट करायचे, मिडल टर्मच्या जागी आपल्याला पुट करायचे. ओके, म्हणल्या x² -9x -6x + 54. ज्या वेळेस आपण फॅक्टर लिहिलेत त्यावेळेस नेहमी आपल्याला 4 टर्म बघायला भेटतील. 4 टर्म लिहिल्याच्या नंतर 2 2 ची आपल्याला पेयर तयार करायची. इथं 2 2 ची पेयर तयार करा. ह्या दोघांची एक करतो आणि ह्या दोघांची एक करतो. मग 2 2 ची पेयर तयार केल्याच्या नंतर आपल्याला इथून कॉमन काढायचे. कॉमन काढताना पहिल्या टर्म मधून काय कॉमन निघेल रे? पहिल्या पेयर मधून इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, तर इथून मी एक्स कॉमन काढू शकतो. एक्स कॉमन काढल्याच्या नंतर इथं काय उरला? x². याचा अर्थ किती एक्स आहेत? 2. एक एक्स कॉमन निघाला, तिथं काय उरला? एक्स मायनस हा एक्स कॉमन निघाला, तर इथं रिमेनिंग कोण राहतोय तुमचा? 9. मग जो पहिला ब्रॅकेट आलेला आहे इथं पण हाच ब्रॅकेट यायला पाहिजे, x - 9.
तो कधी येईल बघ. इथं एक्स आहे पण इथं एक्स आहे का नाही, एक्स कॉमन काढू शकतो का नाही. त्यावेळेस काय करायचं, कॉमन निघत नसेल तर इथं दिलेले नंबर बघायचे, या दोन्ही नंबरला कोणकोणत्या संख्येने भाग जातोय बघा. ह्या याला 1 ने जातोय, 2 ने जातोय, 3 नेही जातोय आणि 6 नेही जातोय. मग कॉमन कोण काढायचं, तर दिलेल्या दोन संख्येला ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो ती संख्या कॉमन काढायची. आपल्याला 6 ने भाग जातोय तर इथून मी -6 कॉमन काढतो, तर काय आला इकडे रिमेनिंग एक्स, मायनस गुणिले प्लस काय आलं मायनस, आणि कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड करायचं असतं. मग बघा 54 डिवायडेड बाय 6, साइन नमे 54, तर काय आलं तुमचं आन्सर 9 इज इक्वल टू 0. बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आलेत का नाही, याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. आता या दोन्ही ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट जशाच तसा लिहायचा, एक्स मायनस 9, आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये लिहायचंय एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट जशाच तसा, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये कॉमन काढलेल्या टर्म आपल्याला लिहायच्या. आता या दोन ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लिकेशनच आहे आणि त्यांचा गुणाकार 0 आला. मग दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन 0 कधी येतं, ज्यावेळेस एक संख्या काय असते 0 असते, त्यावेळेसच मल्टिप्लिकेशन 0 येतं. पण ह्या दोघांपैकी एक संख्या 0 असणार आहे, त्यावेळेस मल्टिप्लिकेशन काय येणार आहे तुमचं 0. पण कोणती 0 आहे माहितीये का आपल्याला, नाही. एकदा मी एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0 सपोज करतो, आणि ऑर मध्ये एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0 सपोज करतो. ओके, आता ब्रॅकेट रिमूव्ह करू, काय आला एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0, आणि ऑर मध्ये आला एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. मग एक्स इज इक्वल टू हा मायनस तिकडे जाऊन काय झाला +9, आणि ऑर मध्ये एक्स इज इक्वल टू हा +6 तिकडे जाऊन काय झाला तुमचा मायनसचा तिकडे जाऊन प्लस झालं. सोल्युशन भेटले, रूट भेटले. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय आले तुमचे 9,6. शेवटी एका वाक्यात लिहून घ्यायचं आपल्याला 9,6 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून. सेकंड क्वेश्चन बघा. दुसरा क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, इक्वेशन दिलेलं आहे इथं, दुसरं इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करताना पहिल्यांदा जनरल फॉर्म मध्ये आहे, इथं व्हेरिएबल एक्स यूज केलेला आहे. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती पाहिजे 1 आहे. ज्यावेळेस एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असेल त्यावेळेस कॉन्स्टंट टर्मचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. मग कॉन्स्टंट टर्म मायनस असेल मायनस घ्या, प्लस असेल प्लस घ्या. मग इथं काय दिलेले तुम्हाला -20. या -20 चे असे दोन फॅक्टर पाडायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन -20 यायला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन +1 यायला पाहिजे. मग दोन संख्यांचा गुणाकार मायनस यायला पाहिजे. मग दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस कधी येऊ शकतं, ज्यावेळेस दोन्हीपैकी एक संख्या काय असणार आहे मायनस असणार. ओके, मग बघा 20 कोणाच्या पाड्यात येत रे, तर जर बघितलं आपण तर 10 × 2 9 2 20. ओके, पण त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही +1 यायला पाहिजे. ऍडिशन जर केली तर 12 येते, सबट्रॅक्शन केलं तर 8 येते. मग हे होत आहेत का नाही. मग दुसरे फॅक्टर घेऊन बघा, अजून 20 कोणाच्या मल्टिपल मध्ये, तर 4 पंचे 20, तर काय लिहू शकतो मी 4 × 5, 4 पंचे 20. पण मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे. कोणती संख्या मायनस आहे हे कसं समजतं, तर ह्या मिडल टर्म वरून समजतं. तर आपल्याला मिडल टर्म इथं दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती पाहिजे +1. ह्या दोघांची +1 ऍडिशन कधी होऊ शकते, ज्यावेळेस लहानी संख्या काय असणार आहे मायनस. दोघांपैकी एक मायनस पाहिजे होते, तर -4 ही काय असणार आहे तुमची लहान. 4 ला कोणता साईन द्यावा लागेल आपल्याला मायनस. मग बघा यांचं मल्टिप्लिकेशन करा, 4 पंचे 20 आणि मायनसला मायनस जशाच तसं. मग आता एक ऍडिशन आहे आणि एक सबट्रॅक्शन, म्हणजे एकदा प्लस आहे एकदा एक संख्या मायनस.
एक संख्या प्लस आणि एक संख्या मायनस असल्यावर काय होतं सबट्रॅक्शन. 5 मधून 4 गेले 1 उरला आणि मोठ्या संख्येत साइन प्लस. आपल्याला त्या दोघांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन +1 पाहिजे होते आहे. याचा अर्थ हे दिलेले आपले काय झाले फॅक्टर, आणि हे दोन्ही फॅक्टर मिडल टर्मच्या जागी लिहायचे. मग काय आलं x² - 4x हा प्लस आहे तर हा +5 घ्यायचा, +5 - 20 = 0. मग आता काय करायचे आपल्याला दोन दोनचे गट तयार करा. इथं दोघाचा गट इथं दोघाचा गट तयार करा आणि इथून काय करायचे बघा. आता आपल्याला दोन दोनचा गट केल्याच्या नंतर कॉमन काढायचे. इथून कॉमन कोण निघेल तुमचा, इथं एक्स आहे इथं एक्स आहे तर मी इथून एक्स कॉमन काढतो. x² याचा अर्थ 2x आहे, एक एक्स कॉमन निघाला तर इथे रिमेनिंग राहतो x मायनस हा एक्स कॉमन निघाला तर इथं राहिला 4. आता सेकंड ब्रॅकेट मधून इथं एक्स आहे पण इथं एक्स आहे का नाहीये. मग काय करायचं, मग बघायचं दिलेल्या दोन संख्येला मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जातो. तो दोन्ही संख्येला 5 न भाग जातोय म्हणून इथून +5 कॉमन काढतो. हा इथं रिमेनिंग राहिला एक्स मायनस कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड करायचं. इथं काय 20 डिवायडेड बाय 5 कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड करायचा. 5 त्रिक 15 पंचोक 20 तर किती आलं तुमचं आन्सर 4. बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आलेत का नाही, याचा अर्थ उत्तर आपलं बरोबर आहे. आता दोन्ही ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट जशाच तसा लिहायचा x - 4 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये कॉमन काढलेले x प्लस काय आला तुमचा 5 = 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे याचा अर्थ दोघांपैकी एक टर्म काय आहे तुमची 0 आहे. ओके, पण आता ही कोणती टर्म 0 आहे माहित नाही म्हणून एकदा इला सपोज करतो x - 4 = 0. एक तर ही टर्म असू शकते किंवा ऑर x + 5 = काय असू शकतो तुमचा 0. ओके, आता ब्रॅकेट रिमूव्ह केल्याच्या नंतर काय आलं x - 4 = 0 आणि ऑर मध्ये x + 5 = 0. x हा -4 तिकडे जाऊन काय झाला +4 आणि ऑर मध्ये काय आला तुमचा x हा +5 तिकडे जाऊन काय आला -5. तर दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट काय झाले तुमचे 4, -5 म्हणून शेवटी इथं लिहायचं 4, -5 आर द रूट ऑफ गिवन quadratic equation. ओके, त्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न क्रमांक तिसरं बघा. पहिल्यांदा दिलेले इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये आहे का, आहे. काय दिलेलं आपल्याला 2y² + 27y + 13 = 0 जनरल फॉर्म मध्ये. मग आता इथं व्हेरिएबल y केला, y आलेला आहे तर y² चा कोइफिशियंट किती आहे 2. ज्यावेळेस y² चा कोइफिशियंट किंवा कोणत्याही व्हेरिएबलचा ज्याची पॉवर 2 आहे त्याचा कोइफिशियंट 1 सोडून कोणताही जर नंबर आला तर त्या नंबरचं आणि आपल्याला कॉन्स्टंट टर्मचं काय करायचं असतं मल्टिप्लिकेशन. मग हा नंबर कोणता आहे तुमचा 2 × 13. मग करा 13 × 2 किती आला 26 आणि नंतर यांचं जे मल्टिप्लिकेशन येईल त्याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. ओके, मग अशा दोन संख्या शोधा की त्यांचं मल्टिप्लिकेशन 26 यायला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 27 यायला पाहिजे. मग 26 कोणाच्या पाड्यात बघा रे, जर बघितलं आपल्याला तर आपल्याला माहिती आहे काय आहे तुमचं 13 × 2 सर 13च्या पाड्यात. तर 1 13 2 26. पण दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 27 येत आहे का नाही. 13 + 2 15 आणि 13 - 2 11 याचा अर्थ हे फॅक्टर झालेत का नाही. अजून 26 कोणाच्या पाड्यामध्ये आहे बघा, तर आपण लिहू शकतो 26 × 1 26 × 1 26 26 × 1 26 आणि दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 27 यायला पाहिजे. 26 + 1 किती आलं 27. म्हणजे दिलेल्या संख्येचे हे काय झाले आपले फॅक्टर, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय. तर हे फॅक्टर आपल्याला मिडल टर्मच्या जागी आपल्याला लिहायचे. मग काय येईल तुमचं बघा 2y² + 26y हा 1 y + 13 = काय आला 0. आता काय करायचं आपल्याला, तर इथं 2 2 चे गट तयार करायचे. इथं 2 2 चे गट तयार करतो
म्हणजेच पेअर तयार करायचे. ओके. आणि नंतर आपल्याला या संख्येमधून कॉमन काढायचं. कॉमन काय निघेल बघा, इथं वाय कॉमन निघू शकतो, पण आता इथं दोन्हीकडे पण नंबर आहे. तर दिलेल्या दोन संख्येला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो, तर 2 ने जातो. म्हणजे मी इथून 2 कॉमन काढू शकतो आणि दोन्हीकडे पण वाय आहे, तर याचा अर्थ वाय कॉमन काढू शकतो. मग काय रिमेनिंग राहिला बघा, 2 कॉमन निघाला, वाय स्क्वेअर याचा अर्थ 2 वाय आहेत, त्याच्यातून 1 वाय कॉमन निघाला, तर इथे रिमेनिंग राहिला वाय प्लस. कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड करायचं. हा वाय तर ऑलरेडी कॉमन काढलेला आहे, राहिला 26 डिवायडेड बाय 2, तर बे एक बे बे त्रिक 6, तर किती आलं तुमचं 30. आता इकडून कॉमन काय निघेल, दोन्ही प्राईम नंबर आहेत बरोबर. या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 ने. इथून +1 कॉमन काढला तर इथं कोण उरलं रे तुमचा वाय, आणि 1 न 13 ला जर डिवाइड केलं तर काय आन्सर येणार आहे 13. कोणत्याही संख्येला 1 न डिवाइड केल्याच्या नंतर आन्सर काय येतो तुमचं, तीच संख्या 30. दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. ओके. दोन्ही ब्रॅकेट बद्दल एक ब्रॅकेट जशाच तसा y + 13 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉमन काढलेले 2y + 1 इज इक्वल टू 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ दोघांपैकी एक टर्म 0 आहे. एक तर ही असणार आहे किंवा ही असणार आहे, दोघांपैकी एकाला 0 घ्या. y + 13 इज इक्वल टू एक तर 0 असू शकते किंवा ऑर मध्ये 2y + 1 इज इक्वल टू 0 असू शकते. मग काय आलं, y इज इक्वल टू +13 दुसऱ्या साईडला जाऊन काय झाला मायनस, आणि इकडे काय आलं बघा, ऑर इज इक्वल टू 2y इज इक्वल टू हा +1 तिकडे जाऊन काय झाला -1, तर y इज इक्वल टू काय आला, मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये गेला म्हणजे काय आलं -1/. तर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय झाले -13 आणि -1/2, म्हणून शेवटी इथं लिहून घ्यायचं -13 -1/2 आर द रूट ऑफ इक्वेशन. ओके, त्यांना लिहायचं, त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला क्वेश्चन नंबर 4 बघ, इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. इक्वेशन दिलेलं आहे 5m² इज इक्वल टू 22m + 15. जनरल फॉर्म मध्ये आहे का रे, नाही. एका साईडला 0 पाहिजे, पण आहे का, नाही. मग सगळ्या टर्म एका साईडला घ्या, कोणत्याही साईडला घ्या. ह्या साईडला घेतो, काय आलं 5m² हा +22m इकडे येऊन काय झाला मायनस, हा +15 इकडे येऊन काय झाला मायनस इज इक्वल टू 0 झालं. जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट. आता काय बघायचं, तर इथं व्हेरिएबल एम आहे, तर इथं m² चा पॉवर किती आहे, सॉरी m² चा कोइफिशियंट किती आहे 5. सांगितलेलं आहे एक सोडून कोणताही नंबर असेल तर ह्या नंबरचं आणि ह्या कॉन्स्टंट टर्मचं 5चं आणि ह्या 15चं काय करायचं, तुम्हाला गुणाकार करायचं. मग काय आला बघा -5 इंटू कॉन्स्टंट टर्म काय मायनस, मायनस असेल मायनस घ्या, प्लस असेल प्लस घ्या. मग काय आलं 15/75 आणि मायनस. ह्या -75चे असे दोन फॅक्टर पाडायचे की त्यांचा गुणाकार -75 यायला पाहिजे आणि त्यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -22 यायला पाहिजे. मग दोन संख्यांचा गुणाकार मायनस कधी असतो, दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस कधी येतं, ज्यावेळेस दोन्ही पैकी एक संख्या काय असणार आहे तुमची मायनस असणार. ओके. मग आता बघा दोन फॅक्टर कोणाच्या पाड्यात आहेत, तर आपल्याला माहिती आहे 75 कोणाच्या मल्टिपल मध्ये, तर 15/75 15/75. पण दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर -22 येते का बघा. 15 + 5 किती आलं 20, आणि 15 मधून 5 गेलं किती उरते 10. म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मिडल टर्म इतकी लागली का, नाही. म्हणजे दोन फॅक्टर झाले का, नाही. मग आता दुसरे फॅक्टर घेऊन बघा, अजून काय 25 × 75. यस 25 × 75. मल्टिप्लिकेशन -75 पाहिजे. याचा अर्थ ह्या दोन संख्यापैकी एक संख्या मायनस असते, ती कशी असणार आहे, त्या मिडल टर्म म्हणून आपल्याला सापडायची, मिडल टर्म म्हणून कळतं. मग दोन संख्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही -22 यायला पाहिजे. -22 यायला पाहिजे म्हटल्याच्या नंतर मोठी संख्या काय असणार आहे तुमची मायनस. मग बघा याला जर मायनस केलं तर काय आन्सर आलं -25 × 3 काय आला तुमचा -75. ओके. आणि दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय यायला पाहिजे -22. मग एक मायनस आहे एक प्लस आहे, सबट्रॅक्शन होणार,
25 मधून 3 गेले, काय उरले 22 आणि मोठ्या संख्या चिन्ह मायनस, म्हणजे दोन्ही कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झाले. याचा अर्थ -75 चे फॅक्टर कोण झाले? -25 आणि 3, म्हणजे मिडल टर्मच्या जागी लिहायच्यातल्या 5m चा स्क्वेअर -25m हा प्लस येतं 3m -15 इज इक्वल टू 0. आता 2 2 ची पेयर तयार करायची, 2 2 ची पेयर तयार करा आणि इथून कॉमन करा. इथं जर बघितलं बाळांनो आपण, तर इथं m आहे, इथं m आहे आणि इथं 5 आहे आणि इथं 25 आहे. तर दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? 5 ने. याचा अर्थ मी इथून 5 कॉमन काढू शकतो. इथं m आहे, इथं m आहे, तर m कॉमन काढतो परत. मग 5 कॉमन निघाला, m स्क्वेअर, याचा अर्थ 2 m आहेत, त्याच्यातला एक m कॉमन निघाला, तर इथं रिमेनिंग राहिला आहे. कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड करायचं. m ऑलरेडी कॉमन आहे, इथं काय राहिलं आता 25 डिवायडेड बाय 5, 5 5 25, तर काय आलं तुमचं 5. ओके. मग आता सेकंड ब्रॅकेट मध्ये इथं m आहे, पण इथं m आहे का? m कॉमन काढू शकतो. मग बघायचं दिलेल्या दोन संख्येला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो? तर दोन्हीला 3 ने जातो, म्हणजे मी इथून +3 कॉमन काढतो. इथं राहिला m, हा मायनसला मायनस. मग कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड, 3 5 15 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, याचा अर्थ उत्तर बरोबर आहे. दोन ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट जसा तसा लिहायचा, m - 5 आणि सेकंड ब्रॅकेट मधला कॉमन काढलेले 5m + 3 इज इक्वल टू 0, हे कॉमन काढलेले. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ दोघांपैकी एक टर्म काय आहे तुमची 0 आहे, पण कोणतीही माहित नाही. एकदा ला ह्या टर्मला 0 सपोज करतो आणि एकदा ह्या टर्मला 0 सपोज करतो. तर m - 5 इज इक्वल टू 0 ऑन ऑर मध्ये 5m + 3 इज इक्वल टू 0. काय आलं? m इज इक्वल टू हा +5 -5 दुसऱ्या साईडला जाऊन काय झाला तुमचा +5 ऑन ऑर मध्ये, इकडे काय आलं 5m इज इक्वल टू +3, तिकडे जाऊन काय झाला -3. तर m इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन मधला 5 इकडे जाऊन कुठे गेला तुमचा डिव्हिजन. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर कोण झाले 5, -3/5. म्हणून शेवटी लिहायचं 5, -3/5 आर द रूट ऑफ इक्वेशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पाचवा बघा, इक्वेशन काय दिले आपल्याला 2x² - 2x + 1/2 इज इक्वल टू 0. जनरल फॉर्म मध्ये आहे का? तर आहे. आता इथं आपल्याला सी टर्म ही फ्रॅक्शन मध्ये दिलेली, याचे फॅक्टर पाडता येतात, थोडंसं अवघड जाईल, म्हणून काय करायचं डिनॉमिनेटरची टर्म कॅन्सल करायचं. एखादा डिनॉमिनेटरचा नंबर जर कॅन्सल करायचा असेल तर काय करायचं, त्याच संख्येनं आपल्याला मल्टिप्लाय करायचं. मग फक्त एकाच टर्मला मल्टिप्लाय करू शकतो का? तर नाही. हा 2 कॅन्सल करण्यासाठी ह्या 2 नच मल्टिप्लाय करावं लागेल. मग एकाच साईडला मल्टिप्लिकेशन करू शकतो का? तर नाही. हा 2 कॅन्सल करायचा आहे, तो दोन्ही साईडला 2 ने काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून मी इथं लिहितो मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. मग 2 ने मल्टिप्लाय करा. 2 इन ब्रॅकेट अगोदर ह्या इक्वेशनला करतो 2x² - 2x + 1/2 इज इक्वल टू ह्याही साईडला 2 × काय आला 0. मग करा. ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मनं ब्रॅकेटच्या आतमधल्या प्रत्येक टर्मला काय करायचंय तुम्हाला मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग घ्या 2 × 2x² - 2 नाही ह्या टर्मला 2 × 2x + 2 नाही याला 2 × 1/2 आणि इकडे काय आला कोणत्याही संख्येला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतो तुमचं 0. बघा काय आलं 2 × 2 4x² - 2 × 2 4x प्लस, मग हा एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर काय झाला तुमचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय झाला कॅन्सल. तर इथे रिमेनिंग कोण राहिला 1 इज इक्वल टू 0. आता झालं जनरल फॉर्म मध्ये. आता बघा इथं x² चा व्हेरिएबल x² चा कोएफिशियंट किती 4, म्हणजे एक आहे का? नाही, आपल्याला एक पाहिजे. ज्यावेळेस एक सोडून कोणताही नंबर असेल त्या नंबरचं आणि या कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग करा मल्टिप्लिकेशन. काय आलं 4 × 1 4 1 4. आता या 4चे असे 2 फॅक्टर पाडायचे, 4चे असे 2 फॅक्टर पाडायचे की त्यांचा गुणाकार
हा 4 यायला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय यायला पाहिजे तुमची -4. मग दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन प्लस कधी येऊ शकतो? एक तर दोन्ही संख्या प्लस असायला पाहिजेत, नाहीतर दोन्ही संख्या काय असायला पाहिजेत मायनस असायला पाहिजे. आता मला सांगा, मग आता मायनस आहेत का प्लस हे आपल्याला कसं समजणार? मिडल टर्म. दोन संख्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -4 असायला पाहिजे. मग याचा अर्थ दोन्ही संख्या काय आहेत तुमच्या मायनस, कारण की 2 × 2 जर केलं तर बघा बे दोन्ही 4, पण दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती पाहिजे मायनस, तो दोघांची ऍडिशन किती यायला लागली प्लस. पण मायनस असून चालणार आहेत का नाही? एकदा प्लस नाहीत तर याचा अर्थ मग दोन्ही कोण असायला पाहिजेत मायनस. या दोन्ही संख्याला मायनस -2 × -2 -2 काय आलं तुमचा 2 × 2 4 मायनस मायनस काय होत असतं प्लस. आणि ज्या वेळेस दोन्ही संख्या मायनस असतील त्यावेळेस त्यांची ऍडिशन करायची 2 + 2 किती आला 4 आणि मायनसचं साइन द्यायचं. मग बघा दुसरी कंडिशन ही किती झाली आपली -2, म्हणजे 4 चे फॅक्टर कोण झाले -2, हे मिडल टर्मच्या जागी लिहायचे. मग काय आलं 4x² -2x -2x + 1 = काय आला 0. ओके, मग इथं 2 2 ची पेअर तयार करा. 2 2 ची पेअर काय कॉमन येईल बघा तुमचं. इथं दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो 2 ने, आणि दोन्हीकडे पण x आहे म्हणजे 2x कॉमन काढतो. कॉमन काढलेल्या संख्येने आतमधल्या संख्येला डिवाइड, बे दोन्ही 4. इथं x² आहे तर 1x कॉमन निघाला तर आतमध्ये कोण उरला 1x मायनस 2x कॉमन निघाला तर इथं काही नाही म्हणजे काय रिमेनिंग राहतोय तुमचा 1. ओके, आता सेम ऍज इट इज ब्रॅकेट आहे. ह्या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय? इथं x आहे का नाही. मग आता दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय तर तो 1 ने जातोय, म्हणून मी इथून -1 कॉमन काढतो. तर मग 1 कॉमन काढल्याच्या नंतर 1 न 2 ला डिवाइड करा, काय आलं तुमचं 2 जशाच तसं x जशाच तसं, मायनस गुणिले प्लस मायनस आणि 1 न 1 ला डिवाइड करा, काय आन्सर आलं तुमचं 1 = काय आला 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, दोन्ही ब्रॅकेट मधला एक ब्रॅकेट जशाच तसा लिहा 2x - 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये कॉमन काढलेलं 2x - 1 = 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ दोघांपैकी एक टर्म काय 0 आहे. मग कोणती माहित नाही, एकदा हिला सपोज करतो 2x - 1 = 0 असू शकते, किंवा ऑर मध्ये 2x - 1 काय असू शकते 0, एक तर ही किंवा ही. मग काय आलं 2x = -1 तिकडे जाऊन काय झाला +1, आणि ऑर मध्ये इकडे काय आला 2x = हा मायनस तिकडे जाऊन काय झाला प्लस. मग x ची व्हॅल्यू काय आली बघा रे, x = 2 मल्टिप्लिकेशनचा इकडे जाऊन कुठे गेला डिव्हिजन मध्ये, ऑर मध्ये इकडे पण मल्टिप्लिकेशन मधला कुठे गेला डिव्हिजन मध्ये. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय झाले आपले 1/2, 1/2. शेवटी वाक्यात इथं लिहून घ्या 1/2, 1/2 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 6वा क्वेश्चन काय दिलं इक्वेशन आपल्याला, इक्वेशन दिलेलं आहे 6x - 2/x = 1. दिलेलं इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये आहे का रे, नाही. मग काय करावं लागणार आपल्याला, त्याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्या. मग इथं डिनॉमिनेटरला व्हेरिएबल आहे, मग तो व्हेरिएबल कॅन्सल काय करायचं, आताच सांगितलेलं आहे. डिनॉमिनेटरची टर्म कॅन्सल करायची तर त्याला त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचं. एका साईडला करून चालणार ना, मग दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून मग इथं लिहा मल्टिप्लाय बोथ साइड बाय x. दोन्ही साईडला x ना, पहिल्यांदा ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो 6x - 2/x = 1 × x. ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मनं ब्रॅकेटच्या आतमधल्या टर्मला काय करायचं असतं मल्टिप्लाय. मग इथं काय नसतं म्हणजे 1, अगोदर कोइफिशियंट 6 × 1 6, x × x x², बरोबर, मायनस इथं 2 ने x न मल्टिप्लाय करा, काय आलं x × 2/x = 1 × x काय आला 1x. पण इथं बघा एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर काय झाला रे तुमचा कॅन्सल झाला, काय रिमेनिंग राहिला 6x² - 2 = 1x. जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं तर एका साईडला 0 असणं गरजेचं. हा 1 इकडे आणा, काय आलं 6x² - 1x प्लस इकडे येऊन मायनस झाला आणि हा -2 = 0.
आलं जनरल फॉर्म. ओके, आता कसं सॉल्व्ह करायचं, तर आपल्याला माहिती एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती असणं गरजेचं आहे, 1. पण इथं किती आहे, 6. मग ज्यावेळेस एक सोडून दुसरा कोणताही नंबर असेल तर ह्या नंबरचं आणि या कॉन्स्टंट टर्मचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय आला तुमचं 6 इंटू -2 काय आला -12. ह्या -12 चे असे दोन फॅक्टर पाडा ते त्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस यायला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -1 यायला पाहिजे. मग कोणते आहेत बघा रे, करा विचार करा. मग दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस कधी येतं किंवा मल्टिप्लिकेशन मायनस कधी येतं, ज्यावेळेस दोन संख्यापैकी एक संख्या काय असणार आहे तुमची मायनस असणार. ओके, मग बघा याचे फॅक्टर झाले. मग बघा 12 कोणाच्या पाड्यात रे, कोणाच्या पाड्यात आहे, 6 इंटू 12. पण यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर -1 यायला पाहिजे. 6 आणि 2 8 नाही, 6 मधून 2 गेले 4 येते का, नाही. मायनस प्लस नंतर बघितलं असतं, पण यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मिडल टर्म इतकी येत नाही, तर हे दिलेले दोन फॅक्टर होऊ शकत नाही. पण दुसरं कोण आहे आपल्याला माहिती, 4 त्रिकण 12 म्हणजे 4 इंटू 3, 4 इंटू 3 12. मग आता मल्टिप्लिकेशन मायनस पाहिजे तर दोघांपैकी एक संख्या मायनस असणार, दोनपैकी एक संख्या मायनस असणार आहे. मग आता कोणती मायनस येते, ह्या मिडल टर्म म्हणून आपल्याला समजतं. ही संख्या कशी पाहिजे आपल्याला, मायनस पाहिजे. मायनस कधी असू शकते, ज्यावेळेस मोठी संख्या काय असणार आहे तुमची मायनस. बघा -4 इंटू 3 काय आला तुमचा -12. दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -1 पाहिजे. एक मायनस एक प्लस आहे, काय होणार आहे सबट्रॅक्शन. 4 मधून 3 गेले, एक उरला, मोठ्या संख्या चिन्ह मायनस, म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले. याचा अर्थ -12 चे -4 आणि 3 हे काय झाले फॅक्टर. हे लिहायचे मिडल टर्मच्या जागी. लिहा मग 6x² - 4x + 3x - 2 इज इक्वल टू 0. नंतर काय करायचे, 2 2 चे गट करा. इथून कॉमन काय जातो, दोन्ही संख्येला मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जातो, 2 ने. 2 कॉमन काढतो, दोन्हीकडे पण x आहे म्हणजे 2x कॉमन काढतो. मग 2 ने डिवाइड करा, 2 6, 2x होते, 1x कॉमन निघाला, तिथे x उरला मायनस. 2 ने डिवाइड करा, 2 1 2 2 4 आणि x कॉमन निघाला, म्हणजे काय आला फर्स्ट ब्रॅकेट 3x - 2. डिवाइड केलं आपण, 6 ला 2 ने डिवाइड केलं, कॉमन काढलेल्या संख्येने डिवाइड करायचं, 2 3 6 आणि नंतर 4 ला 2 2 4. इथून कॉमन काय निघेल, 3 आणि 2 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1 ने. इथून मी +1 कॉमन काढतो, तर 1 न कोणत्याही संख्येला डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येतो तुमचं, 30 संख्या. आता काय आलं 3x - 2 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. दोन्ही ब्रॅकेट बद्दल एक ब्रॅकेट जशा असतात 3x - 2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये कॉमन काढलेला 2x + 1 इज इक्वल टू काय आला तुमचा 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ दोघांपैकी एक टर्म काय तुमची 0 आहे, पण कोणती माहित नाही. मग एकदा इला सपोज करतो, 3x - 2 इज इक्वल टू 0 असू शकते, किंवा ऑर मध्ये 2x + 1 इज इक्वल टू 0 असू शकते. ओके, पण काय आलं 3x इज इक्वल टू हा -2 तिकडे जाऊन काय झाला +2, आणि ऑर मध्ये इकडे काय आला 2x इज इक्वल टू हा मायनस प्लस आहे, तिकडे जाऊन काय झाला -1. ओके, मग बघा मग x ची व्हॅल्यू काढायची, तर x हा 3 मल्टिप्लिकेशनचा दुसऱ्या साईडला जाऊन कुठे जाणार, डिव्हिजन मध्ये, म्हणजे काय आला तुमचा 2/3, आणि ऑर मध्ये इकडे काय आलं बघा हा -1 आहे, हा मल्टिप्लिकेशन मधला 2 इकडे जाऊन कुठे जाणार, डिव्हिजन मध्ये, म्हणजे काय आलं तुमचं x इज इक्वल टू -1/2. तर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय झाले 2/3, -1/2. म्हणून इथं लिहायचं 2/3, -1/2 are the root of given quadratic equation. ओके, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.